समर्थांची खूप छान ओवी आपल्यासमोर. जो जनामध्ये वागे, जना वेगळी गोष्टी सांगे, ज्ञान अंतरी लागे तोची साधू. आता तो सर्वसामान्यांमध्येच राहतो. सर्वसामान्यांसारखाच दिसतो. पण त्याच्या अंतःकरणाची स्थिती ही अत्यंत वेगळी असते. तिथे ज्ञान प्रगट झालेलं असतं. त्याला ब्रह्मज्ञान झालेलं असतं. या देहादी सृष्टीचा त्यांनी बाध केलेला असतो. आणि आपलं अंतःकरण जे आहे ते मात्र काय असतं तर अत्यंत सगळ्यांमध्ये लिप्त असतं. पण आपण सगळे वरवरचे जे आहेत ते व्यवहार बघतो आणि त्याच्यावरून आपण शिक्का मारतो की हे काय आमच्याच सारखे आहेत. आणि इथे तेच मुकुंदराज म्हणतायत की श्री गुरूंना काय करावं तर मानवी पातळीवर बघू नये. पूर्वार्धातलं प्रकरण पहिलं आहे ते आज आपलं पूर्ण होईल. त्या श्रीगुरूंची लक्षणं सांगितल्यानंतर मुकुंदराज शिष्य लक्षणं सांगतायत की शिष्य कसा असावा आणि कसा नसावा हे सांगताना मुकुंदराज म्हणतात श्री गुरूंची तनानी मनानी धनानी सेवा करण्यात तो शिष्य तत्पर असावा. बघा, देहात सद्गुरू असतील तर त्यांच्या देहाची प्रत्यक्ष सेवा करता येते आणि देहात नसतील तर त्यांचे विचार जे आहेत त्यांनी ग्रंथांच्या माध्यमातून सांगितलेले असतात, प्रवचनांच्या माध्यमातून जे सांगितलेले असतात त्या विचारांप्रमाणे आपला आचार बसवून घेणं ही सुद्धा काय आहे तर मनाने केलेली सेवा आहे. आणि आवश्यक असेल तर धनाने पण सेवा करावी. ते संस्थेला आपण म्हणतो की मदत करणं आहे. त्या पद्धतीने तर श्रीगुरु हे परब्रह्म स्वरूप असल्यामुळे त्यांच्या अखंड अनुसंधानात जर राहता आलं. आता इथे 2 पद्धतीने विचार करतात. देहात असतील तर आपण त्यांची सेवा करू शकतो. आता श्रीगुरु हे परब्रह्म स्वरूप असल्यामुळे त्यांच्या अखंड अनुसंधानात जर राहता आलं, तर हळू-हळू जीवाचे विकार कमी व्हायला लागतात. आता देहात श्रीगुरु असतील, तर प्रत्यक्ष जाऊन त्यांची सेवा करणं जे आहे त्या पद्धतीने किंवा देहात असतील मग ते कसे चालतात, कसे बोलतात, त्यांना काय आवडतं, त्यांची आवड काय आहे. बघा ह्याचं जे अखंड अनुसंधान आहे ना, त्याला सुद्धा काय म्हणतात, की आपण म्हणू की तनानी म्हणजे मनानी सेवा जी आहे ती. तर वेण्णा स्वामी च्या चरित्रामध्ये एक प्रसंग आलेला आहे, की समर्थ हे वेण्णा स्वामींचे सद्गुरू आहेत. तेव्हा अखंड वेण्णा स्वामींना अनुसंधान जे राहायचं ते आपल्या श्रीगुरूंचं, समर्थांचं. त्या वेण्णा स्वामी मठाधिपती होत्या आणि तिथे राहून त्या कार्य करत होत्या. पण समर्थांची भ्रमंती जी आहे ती अखंड भ्रमंती सुरू असायची. आणि कधीतरी समर्थ मठामध्ये यायचे वेण्णा स्वामींच्या. आणि जेव्हा अशी बातमी यायची की समर्थ येतायत, तेव्हा वेण्णा स्वामींची इतकी लगबग सुरू व्हायची, की समर्थांना काय आवडतं? समर्थांना आता मी काय करू? समर्थांची सेवा कशी करू? आता समर्थांनी त्यांच्याकडून अनेक ग्रंथांचा अभ्यास करून घेतला होता. अनेक हस्तलिखितं आपल्याला बघायला मिळतात वेण्णा स्वामींनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्याची. मग आता ही जी हस्तलिखित आहेत ती काय आहे हो? तर ती सेवाच आहे सद्गुरूंची. आता ही पण सेवा आहे आणि जेव्हा समर्थ यायचे, तेव्हा त्यांना काय आवडतं? त्यांना कुठला पदार्थ आवडतो? त्यांची कशी मी सेवा करू? अखंड त्यांचं मन जे आहे, ते जोडलेलं असायचं समर्थांशी. आणि समर्थ जेव्हा प्रत्यक्ष त्यांच्या म्हणजे उंबरठ्यावर येऊन उभे राहिले, तेव्हा त्या असं म्हणतात, त्या पूजा करत होत्या वेण्णा स्वामी, त्या पूजेचं पाणी घेऊन आल्या आणि समर्थांनी वेण्णा स्वामींची परीक्षा बघायची म्हणून समर्थ असं म्हणतायत, की वेण्णा स्वामी हे जे पाणी आहे, हे देवाचं पाणी आहे. देवाची पूजा तुम्ही करता आहात आणि ते पाणी माझ्या पायावर का तुम्ही घालता? तर वेण्णा स्वामी म्हणतात, की देवापेक्षा सुद्धा सद्गुरू कसा आहेत तर महान आहेत. म्हणून देव सारावे परते, संत भजावे आरते. कारण सद्गुरू हे भगवंताचं स्वरूप दाखवून देतात. आपला जो विषय सुरू आहे इथे, तो की सद्गुरूंची तनानी, मनानी आणि धनानी. आवश्यक असेल तर धनानी सुद्धा आपल्याला सेवा सद्गुरूंची शिष्य तिथे करतो. आता मुख्य जो आहे, तो त्यांनी सांगितलेले विचार जे आहेत ते आचरणात आणणं आणि त्या त्या विचारांची जी आहे, अखंड जे अनुसंधान आहे, ती सेवा आहे सद्गुरूंची. कारण सद्गुरूंना शिष्याकडून काय हवं असतं, तर आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळा तया लागे. ते आपल्यासारखंच त्याला करून घ्यायचं असतं त्यांना शिष्याला सुद्धा. मग आता शिष्य तो सद्गुरूंसारखा कधी होईल? त्या सद्गुरूंचे जे विचार आहेत, त्या विचारांची अखंड सवय जर लावून घ्यायची असेल, तर त्यासाठी अखंड श्रवण त्या पद्धतीचं आणि ते श्रवण केल्यानंतर ते तो एक-एक विचार जो आहे, त्या विचारांप्रमाणे माझ्या जीवनाची घडी जी आहे, ती घडी कशी मला बसवून घेता येईल.
आणि अनेक शंका ज्या येतात त्या सद्गुरूंना विचारणं वेळोवेळी. म्हणून तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आणि असे प्रश्न विचारण्यामध्ये शिष्य जागरूक असावा लागतो. सेवेमध्ये अंगचोरपणा अजिबात नाही. कारण जीवभाव घेऊन शिवभाव देणारे जे आहेत ते श्रीगुरु आहेत. म्हणजे जीव ओतून त्यांची सेवा करणं. जे काही काम सांगतील ते काम आपण म्हणू ना, अगदी आपण प्रपंचामध्ये आपण किती जीव ओतून कामं करतो हो. पण प्रपंच हा नाशिवंत आहे. आता आपण सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करतोय. दासबोध असेल, ज्ञानेश्वरी असेल, आता विवेकसिंधूचा आपला अभ्यास सुरू आहे. सगळे संत एकमुखाने सांगतात, की प्रपंच कसा आहे तर अशाश्वत आहे. प्रपंच हा नाशिवंत आहे. पण तरी सुद्धा त्या प्रपंचामध्ये आपण जीव ओतून काम करतच असतो. आता हे करावं पण लागतं. कारण प्रपंच करावा नेटका असं समर्थ म्हणतायत. आणि नेटका प्रपंच झाला तरच आपला परमार्थ सुद्धा व्यवस्थित होणार आहे. पण प्रपंच अशाश्वत असून सुद्धा त्याच्यामध्ये आपण इतका जीव ओततो. मग जे मला शाश्वत तत्त्वाची अनुभूती आणून देणार आहेत, जे माझं स्वरूपच मला दाखवून देणार आहे, तिथे किती सेवा करावी लागेल. आणि त्यांना तुमच्याकडनं काय हवं आहे? काहीच नको आहे. त्यांना फक्त जीवभाव हवा आहे. कारण समर्थ म्हणतात, "नाशिवंत चित्तुका मळ, तो त्यजावा अमंगळ, तो गेलिया सकळ तुझी आहेस बापा." तो नाशिवंत मळ जो आहे ना, आता हा मळ कुठला आहे? तर तू देहात जो अडकलेला आहेस. हे 3 देह म्हणजे तुम्ही माझं स्वरूप समजतो आहेस. तुझं स्वरूप समजतो आहेस. नंतर हे सगळ्यामध्ये तुझं अडकलं आहे. याला सगळं नाशिवंत म्हटलंय. हा देहादी प्रपंच जो आहे, हा सगळा नाशिवंत आहे. आणि अजून तुझी जर आसक्ती गेली नसेल, तर ती तू मला देऊन टाक. पण ते मी घेऊन तरी काय करू? कारण मलाही त्याचा काही उपयोग नाहीये. मग श्रीगुरूंना शिष्याकडून काय हवं आहे? तर फक्त त्याच्या स्वरूपाच्या आड येणारी जी अविद्या आहे, जी बंधनं आहेत, ज्याने तो शिष्य अडकलेला आहे, तेवढंच त्या शिष्याने त्या श्रीगुरूंना द्यायचं आहे. आणि म्हणून शिष्य कसा असावा मुकुंदराज म्हणतात, तर शिष्य हा मोक्षार्थी असावा. कारण तीव्र मोक्षाची इच्छा त्या शिष्याच्या अंतःकरणाला लागलेली आहे. तळमळ, की हा संसारातून मला बाहेर पडायचं आहे. का? अशी विरक्ती आल्याशिवाय तो जीव झोकून देऊन ना सेवा करू शकत, ना अभ्यास करू शकत, म्हणजे कुठलीच पारमार्थिक जे आपण म्हणतो. नाहीतर मग होतं कसं, सवड मिळेल तेव्हा, वेळ मिळेल तेव्हा, मग प्रपंचातनं जर वेळ मिळाला तर. आता आपल्याला माहिती आहे, की कितीतरी प्रपंचामध्ये काय असतात तर आपल्याला खूप कामं असतात. मग त्यातून वेळ मिळाला तर आपण परमार्थ करतो. पण जिथे मोक्षइच्छा असते, मोक्षाची तीव्र तळमळ असते, तिथे मात्र काय केलं जातं तर जीवभावे शिवसेवा केली जाते म्हणजे. म्हणून श्रीगुरु हे जे आहे ते तत्व आहे. आणि देहात जेव्हा श्रीगुरु येतात, तेव्हा त्या शिष्याचं कल्याण करण्यासाठी येतात. म्हणून भगवंत म्हणतात, "संत माझी रूपडी, आत्मज्ञाने सोखडी." आणि त्यांना सुद्धा ओळखण्यासाठी शिष्य सुद्धा एका अधिकारावरती लागतो. बघा ज्ञानदेवांच्या, समर्थांच्या काळात अनेक आपल्यासारखे होते. पण त्यांना खरे ओळखणारे किती होते हो? खूप कमी होते बोटावर मोजण्याइतके. आणि सर्वसामान्यांना काय वाटतं, की अरे हे आपल्याच सारखे तर आहेत. खातात, पितात, त्यांना प्रपंच आपल्याच सारखा आहे आणि त्यांच्याकडे ते मानवी दृष्टीने बघतात. आता ते आपल्याच सारखे दिसणार आहेत आपल्याच सारखे, पण त्यांच्या अंतःकरणाची स्थिती जी असते ती अत्यंत वेगळी असते. समर्थांची खूप छान ओवी आपल्यासमोर, "जो जनामध्ये वागे, जना वेगळी गोष्टी सांगे, ज्ञान अंतरी लागे तोची साधू." आता तो सर्वसामान्यांमध्येच राहतो. सर्वसामान्यांसारखाच दिसतो. पण त्याच्या अंतःकरणाची स्थिती ही अत्यंत वेगळी असते. आता काय वेगळी असते? तर तिथे ज्ञान प्रगट झालेलं असतं. त्याला ब्रह्मज्ञान झालेलं असतं. या देहादी सृष्टीचा त्यांनी बाध केलेला असतो आणि आपलं अंतःकरण जे आहे ते मात्र काय असतं तर अत्यंत सगळ्यांमध्ये लिप्त असतं. पण आपण सगळे वरवरचे जे आहेत ते व्यवहार बघतो आणि त्याच्यावरून आपण शिक्का मारतो, की हे काय आमच्याच सारखे आहेत. आणि इथे तेच मुकुंदराज म्हणतायत, की श्रीगुरूंना काय करावं तर मानवी पातळीवर बघू नये. ते आपल्यापेक्षा खूप सर्वसामान्यांपेक्षा खूप वेगळे असतात. आणि म्हणून इथे अधिकार सांगितलेला आहे, की शिष्याने जर अधिकार वाढवत राहिलं, तर अधिकार वाढवायचा म्हणजे काय तर निष्काम कर्माने शिष्याची चित्तशुद्धी झालेली असली पाहिजे.
आणि चित्तशुद्धीचं परमार्थामध्ये खूप महत्व आहे. आणि उपासनेने चित्ताची शांती झालेली असली पाहिजे. थोडाफार तरी आपण त्या ज्ञानाच्या जवळ जाण्यासाठी काही आपला एक किमान विचार आपल्या जवळ पाहिजेत. बघा स्थितप्रज्ञ लक्षणं आहेत, नंतर समर्थांनी निस्पृह लक्षणं सांगितलेली आहेत. त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. म्हणजे परोक्ष ज्ञानाने हे जर आपण अभ्यासलेलं असेल आणि जर एखादी व्यक्तीच्या सहवासात जर आपण गेलो, तर आपल्या लक्षात येतं, की इथे सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा काहीतरी वेगळी स्थिती आहे. कारण चित्तशुद्धी किमान झालेली असते, चित्त शांती झालेली असते आणि त्यामुळे आणि अभ्यास परोक्ष ज्ञान असतं. त्यामुळे काहीतरी वेगळं आहे आणि ते शरणागत राहण्यासाठी आपल्याला काय तर ही योग्य व्यक्ती आहे. म्हणून पटकन शरणागतीचा भाव जो आहे तो अंतःकरणात निर्माण होतो आणि श्रीगुरूंची प्राप्ती होते. यालाच ईशकृपा असं म्हटलंय. बघा ईश्वराचा रोल जो आहे ना तो इथपर्यंत आहे. आपण जी उपासना करतो किंवा जे कर्म करतो, आता निष्काम हा शब्द खूप महत्वाचा आहे. निष्काम कर्म आणि निष्काम उपासना त्यांनी चित्त शुद्ध होतं आणि चित्त शांत होतं आणि ह्यांनी ईश कृपा होते. अजून एक शास्त्र सांगतं की मलविक्षेप दोष जातो. का मलदोष निष्काम कर्माने जातो आणि विक्षेप दोष जो आहे तो निष्काम उपासनेने जातो. विक्षेप म्हणजे काय तर चित्ताचं चांचल्य. आपण म्हणतो ना किती चंचल आहेस रे जरा, जरा रामरक्षा म्हण, जरा भीमरूपी म्हण, असं आपण लहान मुलांना म्हणतो. पण सातत्याने जर उपासना आपण करत राहिलो, तर आपलं चित्त शांत होतं आणि चित्ताचं चांचल्य जे आहे ते निघून जातं. आणि हे परमार्थासाठी योग्य असतं. आणि म्हणून ईश्वराची उपासना आहे. ईश्वराच्या आज्ञा पाळून जे आहे ते निष्काम कर्म करणं आहे. आणि हा जो ईश्वराचा रोल आहे ना, त्याचं चित्त शुद्ध झालं आणि शांत झालं की ईश्वराचा रोल तिथे काय होतं तर ईश्वराची कृपा होते. आणि ईश कृपा झाली की सद्गुरूंची प्राप्ती होते. बघा ईश कृपेने सद्गुरूंची प्राप्ती होते. आता ईश्वराचं स्वरूप जे आहे ते सद्गुरू दाखवून देतात. आता सद्गुरू दाखवतात म्हणजे काय करतात तर आधी शास्त्राभ्यास करून घेतात आपल्याकडून आणि मग शास्त्रकृपा झाली की आत्मकृपा होते. असं आपल्यासमोर एक छान असा काय झालं पारमार्थिक आपल्यासमोर आपण म्हणू की एक मार्ग ठेवलेला आहे. म्हणून एकदा ईश कृपेने श्रीगुरु कृपा झाली की श्रीगुरु हेच माझं परमदैवत आहे. आता माझं दुसरं दैवत नाही. आता मी जी उपासना केलेली असते त्या उपासनेने मला श्रीगुरूंची प्राप्ती होते. मग तर श्रीगुरू काय करतात? तर ती उपासना फलद्रूप म्हणजे उपासनेचे शेवटी देवाभक्त अखंड भेटी. म्हणजे देवाची आणि भक्ताची अखंड भेट जी घालवून देतात, म्हणजे माझ्या स्वरूपाची मला प्राप्ती करून देतात, ते श्रीगुरू आहेत. आणि म्हणून श्रीगुरू हे काय आहेत तर देवापेक्षा सुद्धा मोठे आहेत. सद्गुरुहून देवा मोठा, जयासा वाटे तो करंटा. म्हणून देवाचं स्वरूप दाखवून देणारे पण सद्गुरू अत्यंत महान आहेत. पण एक नेहमी रेडिओवरती गाणं ऐकतो, गुरुचरणांची माती तीच माझी भागीरथी. ते सगळं जे काही आहे ते गुरुचरणांशीच आहे. सगळी तीर्थ जी आहेत, ती श्रीगुरूंच्या चरणांशीच आहेत. सगळे देव जे आहेत, का आपल्याला पहिली एक सवय असते, की आपण सोमवारी शंकराची उपासना करतो, मंगळवारी देवीची उपासना करतो, गणपतीची उपासना करतो, गुरुवारी दत्तात्रयांची उपासना करतो. म्हणजे प्रत्येक वारांचे एक आपले देव ठरलेले आहेत. पण सुरुवातीला हे अत्यंत आवश्यक सुद्धा असतं उपासना करणं. पण मी आत्ता म्हटल्याप्रमाणे ईशकृपेने गुरुकृपा झाली, की आता कारण कसे देवांमध्ये कसे आहे तर नामरूपांचा भेद आहेतच. आता तिथे आपल्याला एवढं ज्ञान म्हणजे असतं सर्वसामान्य ज्ञान, की सगळे देव जे आहेत ते ब्रह्मस्वरूप आहेत. पण उपासना करताना आपल्याला हे सगळे देव, नाहीतर एवढे सगळे देव ब्रह्मस्वरूप आहेत असं ज्ञान असतं, तर आपण रोज एवढ्या उपासना केल्या असत्या का हो? पण पहिली पायरीच ती आहे. पण त्या भेदाकडून आता नामरूपांचे भेद देवांमध्ये पण आहेत. पण डॉक्टर काका गमतीने म्हणतात, की ते नामरूपांनी जरी वेगळे असले, तरी कसे आहेत ते सगळे एकमेकांना सामील आहेत. कारण ते ब्रह्मस्वरूपाने मात्र अगदी एक आहेत. पण हे मला कधी लक्षात येतं, जेव्हा मला श्रीगुरूंची प्राप्ती होते तेव्हा. आणि श्रीगुरू म्हणतात, "अरे देवांमध्ये भेद नाहीये. हे नामरूपांमध्ये भेद आहे. ब्रह्मस्वरूपामध्ये भेद नाहीच आहे." जशी माणसांची नामरूपं आहेत, तशी माणसांच्या स्वभावाप्रमाणे, प्रत्येकाच्या पिंडाप्रमाणे आता कोणाला दत्त आवडेल, कोणाला गणपती भावेल, कोणी कशाचे उपासक असतील अजून तर देवीचे उपासक असतील. आता प्रत्येकाची एक आवड आहे. त्या पद्धतीने तो भक्त जो आहे तो उपासना करत असतो प्रत्येक. मग त्या पद्धतीने देव सुद्धा कसे आहेत तर नामरूपांनी वेगवेगळे आहेत. पण हळू त्या शिष्याचा अधिकार
जसा वाढत राहतो तेव्हा श्रीगुरूंची कृपा होते, म्हणजे श्रीगुरूंचा अनुग्रह प्राप्त होतो. तेव्हा श्रीगुरू सांगतात, की "अरे हे नामरूपाचे देव जे आहेत, ते नामरूपांनी भिन्न आहेत, पण स्वरूपाने मात्र एकच आहेत आणि तेच स्वरूप तुझं आहे." तर हे मला कोण सांगतात? श्रीगुरू सांगतात. मग आता ते स्वरूप माझं आहे, पण मग आता श्रीगुरूच माझे कोण झाले? तर दैवत झालं आणि श्रीगुरूंमध्ये सगळे देव आहेत. श्रीगुरूमध्येच गणपती आहे, श्रीगुरूमध्ये शारदा आहे आणि सद्गुरू तर आहेतच आहेत म्हणजे. जे सगळे देव माझ्या श्रीगुरूंमध्येच आहेत, अशी जेव्हा शिष्याची भावना होते, तेव्हा म्हणजे त्याची श्रद्धा जी अंतःकरणामध्ये दृढ होते, तेव्हा फक्त श्रीगुरू हेच माझं दैवत आहे आणि मग त्यांना अनन्य शरणागत तो शिष्य राहतो आणि तनानी, मनानी, धनानी जो आहे तो श्रीगुरूंची सेवा करत राहतो. हं. आणि आता इथे बघा असा जर शिष्य श्रीगुरूंना भेटला, तर श्रीगुरूंना पण काय होतं तर खूप आनंद होतो. त्या परमार्थ प्रांतामध्ये सद्गुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठी सत्शिष्य लागतो. आणि सत्शिष्याचं आणि सद्गुरूंचं जे नातं आहे, ते केवळ मोक्ष प्राप्तीसाठीच आहे. कारण मोक्ष जो आहे तो सद्गुरूंशिवाय प्राप्त होत नाही. अशा दासबोधामध्ये कारण मी दासबोधाचा का उल्लेख करतेय इथे? कारण दासबोध ग्रंथाचे जे अभ्यासक आहेत, ते खूप जास्त असतात आणि आपल्याला ग्रंथ तो परिचयाचा आहे म्हणून. आता इथे पण तशाच मुकुंदराजांच्या खूप छान-छान ओव्या आलेल्या आहेत. पण दासबोधाचा संदर्भ दिला, की पटकन आपल्या लक्षात येतं, की सद्गुरू कृपेविना काही. म्हटलंय ना समर्थांनी, की मोक्षाची प्राप्ती होणार नाही. म्हणून सद्गुरूंचीच कृपा व्हावी लागते. या मायेच्या बंधनातून सुटण्यासाठी हे अनादी काळाचं जे मायेचं बंधन आहे, जे अविद्येचं बंधन आहे, त्या अविद्येचं बंधन सुटायचं असेल, तर सद्गुरूंचीच कृपा लागते. कारण सद्गुरू जो आपल्याला उपदेश करतात, त्या उपदेशामध्येच ते काय असतं तर ते ब्रह्म तू आहेस आणि त्या पद्धतीने ते आपल्याकडनं अभ्यास करवून घेतात. म्हणून शिष्य कसा लागतो, थोडा या प्रपंचाला कंटाळलेला आपण म्हणू, म्हणजे त्रिविध तापांनी पोळलेला. तो त्रिविध तापांनी पोळलाय आणि त्याला प्रपंच आता नकोस आहे, की मला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे. कारण सतत त्याला 3 तापांचे तडाखे त्या प्रपंचाविषयी त्याचा भ्रमनिरास झालेला आहे, की कितीही कष्ट केले तरी या प्रपंचातलं रडगाणं काही संपत नाही. सुखाचे दिवस येतात हो, पण सुखानंतर दुःख पुढे ठाकलेलंच आहे. आणि ज्याच्या बरोबर जो शिष्य आहे ना, त्याला कळतं, की अरे सुख आहे, पण त्याच्यामागे दुःख आहे. दुःख आलं की परत सुख आहे. असं द्वंद्वमय जीवन किती काळ जगत राहायचं? मला हे अजिबात नकोय. असं ज्याच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण होतं, त्यालाच अधिकारी शिष्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे कुठेतरी अधिकार निर्माण होतो, की ह्याच्यातून मला बाहेर पडायचं आहे. आणि अशा अधिकारी शिष्याचा श्रीगुरूंनी स्वीकार करावा असं मुकुंदराज म्हणतात. कारण जर पुरेसं वैराग्य नसेल अ, आणि हा जो श्रीगुरूंचा जो उपदेश आहे, तो त्याच्या अंतःकरणामध्ये फलद्रूप होत नाही हो. बघा गोंदवलेकर महाराज म्हणतात, की "अरे माझ्याकडे मी केशर कस्तुरी ठेवली आहे, पण सगळं गिराईक कोणाचं आहे? तर हिंगामिराचंच गिराईक आहे." केशर कस्तुरी म्हणजे काय? तर आत्मज्ञान देण्यासाठी शिष्याला ते श्रीगुरू उत्सुक आहेत. कारण असं मिळालं पाहिजे ना कोणीतरी समोर अधिकारी शिष्य. पण तसा अधिकारी शिष्यच येत नाही. मग आता सगळे काय येतात? "अहो आमचं काय म्हैस हरवली, अजून आमच्या प्रपंचामध्ये ही अडचण आली, अजून आम्हाला काय प्रमोशन मिळत नाही." अशा तऱ्हेचं सगळं प्रापंचिक गिराईक आहे. त्याला गोंदवलेकर महाराज हिंग मिराचं गिराईक असं म्हणतात. आता केशर कस्तुरीचं गिराईक आलं तर त्यांना किती आनंद होत असेल? म्हणून रामकृष्ण परमहंस म्हणतात, "नरेंद्रा तू आलास ना, की मला खूप आनंद होतो. या प्रापंचिक लोकांशी बोलून माझी वाणी कशी झालेली आहे तर पळून गेलेली आहे. पण तू आलास, की मला मात्र खूप आनंद होतो. कारण अधिकारी शिष्य आहे." कारण हा प्रपंच असा आहे, की त्या प्रपंचातल्या मागण्या कधीच संपत नाही आणि जेव्हा प्रपंच अशाश्वत आहे असं आपल्याला शास्त्र आणि संत सांगतात, मग त्या अशाश्वत प्रपंचातल्या मागण्या त्या पण कशा असणार आहेत? अशाश्वतच आहेत. पण त्याच्यासाठी आपण किती जीव काय करतो तर टाकतो हो. हे पूर्ण झालं की ते पूर्ण होईल, ते पूर्ण झालं की ते पूर्ण होईल आणि असं कधीच पूर्ण होत नाही कारण प्रपंच मुळातच कसा आहे तर तो अपूर्ण आहे. म्हणून माझं शाश्वत मला कायमस्वरूपी कल्याण आहे. मला हवं आहे. मला काय हवंय तर निरपेक्ष आनंद हवा आहे. असं ज्याच्या अंतःकरणात काय होते तर ही स्थिती निर्माण होते. त्याला बघा वैराग्य, परिपूर्ण वैराग्य. वैराग्यासी काही ज्ञानासी तगणेची नाही माऊली म्हणतात. वैराग्याशिवाय ते ज्ञान तगतच नाही. आणि ते वैराग्य आहे.
तिथे सुख आहे, शांती आहे, समाधान आहे, तृप्ती आहे. कारण त्या कधी ह्या न बिघडणाऱ्याच गोष्टी आहेत. प्रपंचामध्ये कायम बिघडत राहतं सातत्याने. कधी कायमस्वरूपी आपल्याला हे अनुभवायला मिळत नाही. बघा खूप छान एक दृष्टांत आहे. आपण दूध घ्यायचो. आता पिशवीमध्ये दूध येतं. आम्ही पूर्वी भांड्यात दूध घ्यायचो. आता जेव्हा गाईचं, म्हशीचं दूध आपण स्टीलचं पातेलं असायचं, स्टीलच्या भांड्यात किंवा जर्मनच्या भांड्यामध्ये ते दूध घेतलं जायचं. तर असं म्हणतात, की वाघिणीचं दूध जे आहे, ते काढायचं असेल तर स्टीलचं किंवा जर्मनचं चालत नाही. तर त्याला कुठलं भांडं लागतं? तर त्याला म्हणतात, की सोन्याचं भांडं लागतं. का बरं सोन्याचं भांडं लागतं? कारण ते जर्मनच्या आणि स्टीलच्या भांड्यात केलं तर त्या वाघिणीच्या दुधामध्ये इतकं सामर्थ्य असतं, की त्या भांड्याला भोग पाडून ते निघून जातं. आता हे प्रत्यक्ष अनुभव नाही, पण हा दृष्टांत सांगितला जातो नेहमी आणि खूप छान दृष्टांत आहे. तर मग वाघिणीचं दूध घेण्यासाठी सोन्याचं पात्र लागतं. साधं पात्र चालत नाही. अगदी त्या पद्धतीने या प्रपंचाच्या पात्रामध्ये, प्रपंचाच्या भांड्यामध्ये जर वैराग्य नसेल तर सुख, शांती, समाधान टिकत नाही. त्याला परमार्थाचंच काय लागतं तर पात्र लागतं. म्हणून इथे मुकुंदराज आपल्याशी बोलतायत, की शिष्य कसा असावा तर तो एक अधिकारी असावा, वैराग्य संपन्न असावा. समर्थ म्हणतात अलक्ष-लक्षी, जे अलक्ष परब्रह्म आहे, त्याला लक्ष करणारा असावा, ते त्याच्या अनुसंधानामध्ये सातत्याने राहणारा असावा. आता शिष्य कसा असावा आणि कसा नसावा, हे दोन्ही सांगितलेलं असतं नेहमी. त्यामुळे आपण बघितलं की निष्काम कर्म, निष्काम उपासना, चित्त शांती झालेला असा तो शिष्य आहे, तो असा असावा. पुढे मुकुंदराज असं म्हणतायत, की जे ब्रह्मरसाची मूस, ज्ञानरत्नांची मांदूस, गुरुसी स्फुरे धडस उपदेशाविषयी. आता हा जो आहे तो कसा आहे? अधिकारी शिष्याच्या मुशीत जणू ब्रह्मरस ओतावा, असं मुकुंदराज म्हणतात. असा अधिकारी शिष्य असेल तर शिष्य सद्गुरूंना पण खूप आनंद होतो आणि जसा मुशीत रस ओतल्यानंतर तो त्याचा आकार धारण करतो, त्या पद्धतीने हे जर वैराग्य संपन्न पात्र असेल, म्हणजे वैराग्य संपन्न जर अंतःकरण असेल, तर त्याच्यामध्ये तो ब्रह्मरस ओतावा. म्हणजे ती अनुभूती जी आहे, ती त्याला द्यावी आणि त्याच्या शुद्ध व शांत बुद्धिरूप रत्नपेटीत अध्यात्म विद्येची रत्न ठेवावीत, असा मोठा उत्साह श्री गुरूंना वाटायला लागतो. असं असतं की नाही आपल्या आवडीची एखाद समोर जर आली व्यक्ती, तर आपल्याला वाटतं काय बोलू आणि काय नको, असं आपलं सुद्धा होतं बघा. एखादी व्यक्ती जर आपलं अंतःकरण समजावून घेणारी नसेल, तर आपण म्हणतो जाऊ देत गं, मी काय बोलते ना तुझ्या काही लक्षात येत नाही, त्यापेक्षा आपण शांत बसून जातो. ही आपली स्थिती आहे सर्वसामान्यांची. तर सद्गुरू जे आहेत, ते अखंड ब्रह्मरसामध्ये काय आहेत, तर डुंबलेले आहेत. अखंड ब्रह्मानंदामध्ये डुलत आहेत. त्यांचं वर्णनच केलंय, ब्रह्मानंदे डुल्लतु. मग असे जे सद्गुरू आहेत, त्यांना पण आपला आनंद कोणातरी काय करावा असं वाटतं, तो तो द्यावासा वाटतं. कोणतं ब्रह्मरस आहे तो वाटायचा आहे त्यांना. तशी आज्ञा आहे शास्त्राची. तुकोबा म्हणतायत, आम्ही तो ब्रह्मरस सेवितो ब्रह्मरस आणि वाटितो ब्रह्मरस. म्हणजे त्याचा आम्ही आनंद पण घेतो आहे आणि आम्ही तो दुसऱ्यांना देतो पण आहे. पण हा देण्यासाठी जो आहे बघा, आता देण्यासाठी म्हणजे सगळ्यांनाच देतायत. कारण संतांचा बाण आहे, सद्गुरूंचा बाण आहे. मेघवृष्टी परी करू उपदेश. आता पंढरपूरला काय गेले आता, एवढी मोठ्या दिंड्या चाललेल्या आहेत. तिथे ब्रह्मरसच आहे की हो सगळा. जाऊन दिंडीमध्ये, वारीमध्ये चालायला लागा. सगळीकडे ब्रह्मरस अनुभवायला येतो. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, रामकृष्ण हरी. अंतःकरणामध्ये आपला प्रपंचाचा विषय त्यावेळेस नसतो आणि प्रपंचाचा विषय नसल्यामुळे फक्त आनंदाची अनुभूती असते आणि तिथे आनंद इज इक्वल टू ब्रह्म. असा ब्रह्मरस का असा वेगळा आहे का? पण जिथे निरपेक्ष आनंद आहे, जे सापेक्ष आनंद नाहीये, त्यालाच काय म्हटलेलं आहे तर ब्रह्मरस असं म्हटलंय. पण आता हा ब्रह्मरस किती काळ टिकतो? वारीत आहे तोपर्यंत. आता जे अगदी एकादशीपर्यंत वारी करतात, त्यांचं सोडून द्या, जे वारकरी आहेत जातात. पण आता काही वारकरी आमच्यासारखे जे आहेत प्रापंचिक, ते कुठून कुठे चालत येतात, आळंदीतून चिंचवडपर्यंत येतात. चिंचवडवरून पुण्यात चालत जातात आणि मग आपल्या घरी येतात. मग घरी आले की परत तो ब्रह्मरस संपून जातो. ही अशी आपली स्थिती आहे म्हणजे. मग हा ब्रह्मरस जो आहे, तो आहे की तो शिष्य जो अधिकारी आहे, आपला विषय जो चालला होता, की जे अखंड तो ब्रह्मरस सेवतायत, त्याचा आनंद घेतायत, त्या ब्रह्मानंदामध्ये अखंड आहेत. त्यांना पण असं वाटतं, की हा आपण कोणाला प्रदान करावा, ती अनुभूती कुणाला तरी द्यावी आणि जेव्हा तो अधिकारी शिष्य समोर येतो, तेव्हा त्यांच्या अंतःकरणात इतका उल्हास निर्माण होतो, इतका परमानंद निर्माण होतो, की अरे आता हा आला माझ्यासमोर.
मला जे पाहिजे होतं, जे त्याला द्यायचं होतं, असा अधिकारी शिष्य जो आहे तो आलेला आहे. बघा इथे सद्गुरूंना अ, अनेक ग्रंथांमध्ये आपण बघतो म्हणजे ज्ञानेश्वरी असेल, दासबोध असेल, त्याच्यामध्ये सद्गुरूंना 4 उपमा दिल्या जातात. एक परीसाची, नंतर दुसरी आहे ती कल्पतरूची, कामधेनूची आणि चिंतामणीची. तर इथे पण मुकुंदराज यांनी 4 ह्या उपमा दिलेल्या आहेत, की परिसाचा स्पर्श लोखंडाला जेव्हा होतो, तेव्हा लोखंडाचं सोनं होतं. पण हे कधी? गंजलेलं लोखंड असेल तर त्याचं सोनं होत नाही. त्या लोखंडाचा गंज जो आहे, आता बघा गंजाचे थरावर थर त्या गंजाचे चढले असतील, तर त्या लोखंडाचं सोनं होत नाही. मग तो गंज जर घासून काढला किंवा तो गंज गेल्यानंतर त्या लोखंडाला वाट बघावी लागते, की कधी मला परीस लागेल. हा दृष्टांत आहे हा. आणि त्या लोखंडाचा गंज गेला, की परीसाचा जेव्हा स्पर्श होतो, तेव्हा त्या लोखंडाचं सोनं होतं. दृष्टांत संपला. अगदी त्याचप्रमाणे हा जो कोण आहे? लोखंड कोण आहे? तर मी लोखंड आहे. जीवरूप जो मी आहे तो लोखंड आहे. त्याच्यावरती किती गंज चढलेला आहे? अनेक जन्मांचा गंज चढलेला आहे, अविद्येचा जो आहे तो. मग आता श्री गुरु 2 प्रकारे उपदेश करतात. एक अवांतर वाक्याचा उपदेश करतात आणि दुसरा महावाक्याचा उपदेश करतात. अवांतर वाक्याचा उपदेश कशासाठी असतो? तर तो गंज काढण्यासाठी असतो. ही साधना श्री गुरु सांगतात, की नाम घे तू. नंतर अभ्यास कर. अभ्यास म्हणजे जो ग्रंथ असतो त्याच्यामध्ये जे सगळे विचार सांगितलेले असतात त्याला अवांतर वाक्य असं म्हणतात. म्हणजे महावाक्यासंबंधी जे विस्तृत स्पष्टीकरण केलेलं असतं त्याला अवांतर वाक्य असं म्हणतात. म्हणजे दासबोध ग्रंथाचा अभ्यास असेल, विवेक सिंधूचा अभ्यास असेल, ह्या आपण जो आता अभ्यास करतो आहोत त्याला अवांतर वाक्य म्हणतात. आणि अवांतर वाक्याचा अभ्यास सातत्याने करत राहिल्यानंतर, त्या पद्धतीने विचार करत राहिल्यानंतर, त्या पद्धतीने आपल्या जीवनाची घडी आपण सातत्याने बदलून घेत राहिलो, तर त्या जीवदशेचा जो गंज आहे, जी अनेक आवरण आहेत, ते हळू कमी व्हायला लागतात आणि जेव्हा पूर्ण अविद्येचं आवरण काय होतं निघून जातं, तेव्हा त्या श्री गुरुरूप परिसाचा स्पर्श त्या शिष्याला झाला, म्हणजे लोखंडरूप शिष्याला झाला, की त्या शिष्याचं पण सोनं होऊन जातं. दृष्टांत हा खूप छान असा समजून घ्यायचा असतो आणि तो लावून घ्यायचा असतो. मग लक्षात येतं. आणि इथे मुकुंदराज म्हणतात, की जणू त्या शिष्याला परत काय होते त्याच्या स्वरूपाची फेरप्राप्ती होते. फेरप्राप्ती का म्हटलं तर मुळातच ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्म आणायचंय कुठून? का बाहेरून आणायचंय? का त्याची वाट बघायची आहे? काहीच करायचं नाहीये. आणि श्रीगुरूंना पण काही कष्ट पडत नाहीत. कष्ट कुठले असतील? तर शिष्याला उपदेश करणं आणि त्याच्याकडनं त्या पद्धतीने साधना करवून घेण्यासाठी श्रीगुरूंना कष्ट म्हणायचं असतील तर. नाहीतर श्रीगुरूंच्या संकल्पाने त्या शिष्याकडून साधना श्रीगुरू करवून घेतात आणि नित्यप्राप्ताची त्याला प्राप्ती करवून देतात. म्हणून इथे असं मुकुंदराज असं म्हणतात, की ह्याच्यासाठीच कसा पाहिजे तर अधिकारी शिष्य पाहिजे. अनधिकारी शिष्य आहे तो मात्र चालत नाही. अनधिकारी शिष्य जो आहे तो काहीतरी मंत्र साधना कर, इकडे जा, तिकडे जा, सतत काय होतं तर भटकत राहतो. पण जो अधिकारी शिष्य आहे त्याने मात्र श्रीगुरूंची दास्य भक्ती करावी. दास्य भक्तीने चित्ताचे मलविक्षेपादी दोष जे आहेत ते नष्ट होतात आणि त्याला आत्मानुभव येऊन जातो. तर अजून एक पुढे इथे मुकुंदराज असं म्हणतात, की "अष्टधातू परीसी लागले, ते तत्क्षणी कनक झाले. अवधातू म्हणून सांडिले पाषाण जात." आता अष्टधातूंना परिसाचा स्पर्श झाला, तर त्याचं सोन्यात रूपांतर होतं. पण सर्व प्रकारचे दगड मात्र धातू नसल्यामुळे त्यांना परिसाचा स्पर्श होऊनही त्यांचं सोनं होत नाही. परंतु बघा त्या दगडांचं पीठ करून ते पीठ मुशीत जर घातलं, अग्नीत तापवलं, तर त्यातील धातू वेगळे होतात आणि मग त्या धातूंचं परिसर स्पर्शाने सोनं होतं. पण मातीची भेसळ असेपर्यंत मात्र त्याचं सोनं होत नाही. पण एक दृष्टांत दिलाय परिसाचाच. त्याचं म्हणतात, की जोपर्यंत अविद्येची भेसळ या अंतःकरणामध्ये आहे, तोपर्यंत परीस लागला तरी त्याचं सोनं होणार नाही. मग काय पाहिजे? तर वैराग्याचा बन्नी पेटला पाहिजे त्या शिष्याच्या अंतःकरणामध्ये. विरक्त अंतःकरण झालं पाहिजे. स्मशान वैराग्य नाही. दुःखामुळे आलेलं वैराग्य नाही. तात्पुरतं वैराग्य नाही. तर अखंड स्थिर झालेलं वैराग्य जे असतं, ते वैराग्य प्राप्त व्हायचं असेल, त्या प्रपंचाची अशाश्वतता समजली पाहिजे. म्हणूनच तो अधिकार सांगितला त्रिविध तापे पोळला, तोची एका अधिकारी झाला परमार्थासी. हे वैराग्यच आहे. म्हणून ते मुकुंदराज म्हणतात, वैराग्य हा शिष्यरूप दगड
वैराग्याच्या अग्नीमध्ये जेव्हा भाजून निघतो, तेव्हा शिष्याची जे अज्ञान, जी अवगुणरूप माती आहे, ती निघून जाते आणि अधिकाररूप धातू शिल्लक राहतो आणि त्या धातूला श्री गुरु कृपारूप परिसाचा स्पर्श झाला, की त्याचं मोक्षरूप सोन्यात रूपांतर होतं. आणि हा वैराग्याने अधिकारी शिष्य जेव्हा तयार होतो, तेव्हा श्री गुरु कृपेने त्याला जीव ब्रह्मैक्य मुक्ती मिळून जाते. आता याच्या पुढे मुकुंदराज असं म्हणतात, की श्रीगुरु आणि परीस यांची तुलना जर करायची झाली, तर परीस हा श्रीगुरूंपेक्षा कमी योग्यतेचा आहे. का बरं कमी योग्यतेचा आहे? कारण परीस हा लोखंडाचं सोनं करतो. पण त्या लोखंडाचा आता बघा, लोखंडाचं सोनं कोण करतं? परीस करतो. म्हणजे लोखंडाचं काय झालं तर सोनं झालं. पण त्या लोखंडाचा स्वतःप्रमाणे त्याला परीस करता येत नाही. आणि तो परीसच्या धातूला लागायचा आहे, तो लोखंडच असला पाहिजे. दगडाचं सोनं होत नाही. तर आता नेहमी आपण उपमा बघतो, की परीस हा लोखंडाला लागला, की लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. पण ते लोखंडाचं झालेलं सोनं जर दुसऱ्या धातूला लागलं, तर त्याच्यात काही फरक पडत नाही. म्हणजे तेवढीच ती कृती होते. परीस आणि लोखंड यांचा संबंध आला, की लोखंडाचं सोनं होतं. पण श्रीगुरु असे नाहीयेत. त्यांच्याकडे तरतम भाव अजिबात नाहीये. ते कुठलाही अपवित्र शिष्य म्हणजे जो अधिकारी नाहीये. बघा, 1-2 गोष्टी आहेत. जो अधिकारी शिष्य आहे, म्हणजे ज्याची मोक्षाची तीव्र तळमळ आहे, त्याला ताबडतोब ज्ञान प्राप्त होतं. पण जर अनधिकारी शिष्य असेल, तर त्याला काही ते दूर सारत नाहीत श्री गुरु. त्याला सतत घडवण्याचा काय करतात, तर ते प्रयत्न करत असतात. त्यांच्याकडून तरतम भाव अजिबात नसतो. आता कसं असतं, की एखादा 90% चा विद्यार्थी असेल, तर त्याला थोडं पुढे नेलं जातं. एखादा 60चा, एखादा 50चा आहे, एखादा आपण म्हणू 35% चा विद्यार्थी आहे. पण आता तो थोडा-थोडा जसा पिपलिका मार्ग समर्थांनी म्हटलं आहे. तो मुंगीच्या पावलाने जाईल आणि विहंगम मार्ग जो आहे तो कोणाचा आहे तो 90% विद्यार्थ्याचा आहे. पण पिपलिका मार्गाचा विद्यार्थी सुद्धा त्याला पण मोक्षाची प्राप्ती होणारच. पण आता ह्याच्यासाठी कोण प्रयत्न करतंय? श्रीगुरु. ते श्रीगुरु प्रयत्न करतात. त्याच्याकडनं साधना करून घेतात. समर्थ म्हणतात, "मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या बोलाने बोलावे." अगदी त्याला बोट धरून हळू-हळू, हळू-हळू काय नेतात, तर ते त्याचा अधिकार वाढवून घेतात. आणि शेवटी त्याला सुद्धा परीस करतात. म्हणजे आपल्यासारखा बनवतात. किती परीस करतात हो? म्हणजे काय म्हणू आपण, आपल्यासारखे अनेक शिष्य ते तयार करतात. ही परिसाची उपमा दिलेली आहे. पुढे कल्पतरूची उपमा दिलेली आहे, की कल्पतरूची उपमा द्यावी, तरी तो कल्पिलिया अर्थाते पुरवी, कल्पनातीत भेटवी श्री गुरुनाथ. आता श्री गुरूंना कल्पतरूची उपमा द्यायची झाली, तर कल्पतरू काय करतो? ज्याची कल्पना करावी तेवढंच तो देतो. पण श्री गुरु मात्र कसं आहे, तर ज्याची कल्पनाच करता येत नाही, ते कल्पनातीत जे तत्व आहे, दृश्य जगतातल्या कुठल्याही वस्तूंची, पदार्थांची त्याच्याशी तुलनाच करता येत नाही. असं ते काय आहे तर अतीत तत्व जे आहे, त्याची ते अनुभूती आणून देतात. तर आता कल्पतरूच्या खाली एक प्रवासी आला. तो बसला, थकून-मागून बसला. त्याला खूप भूक लागली होती. त्याच्या मनामध्ये विचार आला, की मला जर आत्ता पंचपक्वान्नांचं ताट आलं, तर किती छान होईल. ते कल्पतरू तो वृक्ष असल्यामुळे त्याच्यासमोर काय आलं, तो ताट आलं. कारण जे मागेल ते कल्पतरू देतो. पोटभर जेवला. म्हणाला, "पाणी पाहिजे आता प्यायला." पाणी आलं. आता म्हणाला, "थोडंसं इथे पडायला पाहिजे, छान झोप लागेल." मग खाली अंथरायला काहीच नाही. लगेच तिथे गादी तयार झाली. म्हणजे जो मनात येईल विचार, तो तिथे काय होता, तर त्या गोष्टी तिथे येत होत्या. कारण कल्पतरूचं कामच आहे, की जे मागेल ते तो पुरवतो. आता त्याच्या मनामध्ये झोपेतनं उठल्यानंतर विचार आला, "बापरे! एवढ्या सगळ्या वस्तू आल्या, हे काही भूत-बीत तर नाही ना इथे?" असा विचार मनात आल्याबरोबर तिथे भूत येऊन उभं राहिलं. म्हणजे हे कल्पतरू काय करतं? कामना पूर्ण करतो. पण आता हे तत्व कसं आहे, तर कल्पनातीत आहे. म्हणून कल्पतरूची उपमा सुद्धा श्रीगुरूंना काय पडत नाही, तर ती अपुरी आहे. म्हणून कामधेनू आणि चिंतामणी. चिंतामणी यांची पण उपमा दिली जाते. आता कामधेनू पण जे मागेल ते देते. चिंतामणी पण अनेक इच्छा पुरवतो. पण श्री गुरु आता इच्छा आणि कामना कुठल्या असतात? या जगतामधल्या असतात. आता मुळातच जगत जर मिथ्या आहे, तर ते पण सगळ्या कशा आहेत तर मिथ्या आहेत. म्हणून एकच तत्व जे सत्य तत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, त्याची अनुभूती आणणारे श्री गुरु असतात आणि म्हणून श्री गुरूंचं एवढं महात्म्य आहे.
आणि सगळ्या संत ग्रंथांमध्ये, शास्त्र ग्रंथांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. बघा आपले आई-वडील जे आहेत, ते जन्म देतात. आता इथे मुकुंदराज म्हणतात, "जिये जननी जनके, तिये संसार दायके, परी नव्हे ती भवबंध छेदके, एके श्रीगुरु वाचवणी." जिये जननी जनके. त्यांना श्रीगुरूंना माता-पित्याची उपमा द्यावी. तर माता-पिता काय करतात? तिये संसारदायके. ते संसाराची प्राप्ती करून देतात. आई-वडिलांच्या पोटी जन्माला आलं, की आपल्याला या संसारामध्ये आपण पडतो अनिवार्यपणे आणि संसार चक्रात ते सोडून देतात आपल्याला. पण या संसार चक्रातून सोडवणारे जे आहेत ते श्रीगुरूंशिवाय दुसरे कोणीही नाही. म्हणून जे चिंतनासी अतीत, सकळ कल्पना विरहित, ते ब्रह्म निजानंद भरित देता श्री गुरुनाथ. ते निराकार जे परब्रह्म आहे, ज्याचं चिंतन करता येत नाही, जे निर्गुण आहे, जे निर्विषय आहे, निरपेक्ष आहे, निर्विशेष आहे, ज्याची कल्पनाही करता येत नाही, असं स्वानंदाने परिपूर्ण असलेलं ब्रह्म जे आहे ते श्रीगुरु अनुभवाला आणून देतात. त्यांना मोक्ष गुरु असं म्हटलंय. हे जे मोक्ष गुरु आहेत, ते मोक्ष गुरु माझ्या स्वरूपाची मला प्राप्ती करवून देतात. म्हणून श्री गुरुसी उपमा, ऐसी कवणासी असे महिमा, प्रपंचूची होय परब्रह्म, प्रसादे जयाचिनी. म्हणून श्री गुरूंना उपमा देण्याजोगं त्यांच्या एवढं महान कोणीही नाहीये. आणि त्यांच्या अनुग्रहामुळे प्रपंचच ब्रह्मरूप होऊन जातो. पण प्रपंच वेगळा म्हणून काही राहतच नाही. ब्रह्म कसा आहे तर एकमेव आहे, अद्वितीय आहे, भेदशून्य आहे आणि ते एकमेव आहे. आता एक तर 2 गोष्टी आहेत. एक तर मिथ्यात्वाची आपण जर भाषा बोललो, शास्त्रीय भाषा, तर प्रपंच मिथ्या आहे असं ठरून जातं. तर तो सत्य नाहीये. आणि दुसरी आहे ती ब्रह्मरूपतेची, की सगळा प्रपंच ब्रह्मरूपच आहे. आता मिथ्या आहे असं आपल्याला थोडंसं सोपं होतं म्हणणं. कारण हे सगळं का आता हळू-हळू लयाला जातं, नष्ट होतं आणि एकच सत्यतत्व परब्रह्म आहे. नाहीतर मग सगळंच कसं आहे, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. सगळं माझ्या देहासकट कसं आहे, तर सगळं ब्रह्मस्वरूपच आहे. अशी एक दृष्टी श्री गुरु जे आहेत ते प्राप्त करवून देतात. म्हणून परोपकाराचे संतोषे, पात्र पात्र ऐसे न देखे, गुरु मेघू सर्वत्र वरुषे उदारपणे. म्हणून परोपकाराचे संतोषे. तर दया आणि क्षमा हा श्रीगुरूंचा स्थायी भाव आहे. आणि त्यांना परोपकार करण्याने काय होतं तर संतोष होतो. बघा दयाळू हा त्यांचा मूळचा स्वभाव आहे. आता दयाळू स्वभाव म्हणजे जे आपण सनाथ आहोत. बघा, आपण कोण आहोत तर? आता अनाथांचा नाथ असं म्हणतात श्री गुरूंना. आता आपण अनाथ का बरं झालो? त्या प्रपंचामध्ये पडलो. मी देह आहे, मी कर्ता, मी भोक्ता, जग सत्य. यामुळे आपण कसे झालो तर अनाथ झालो, पतित झालो. मग अनाथांना सनाथ करणारे कोण आहेत तर ते श्रीगुरु आहेत आणि या अर्थी त्यांना दयाळू असं म्हटलेलं आहे. बघा त्यांचे सहज क्षमा श्रीगुरूंच्या ठिकाणी असते. इतकी सहज क्षमा असते. आता तुम्ही जर चरित्र वाचली संत चरित्र, तर त्याच्यामध्ये किती संतांना, किती लोकांनी त्रास दिलाय. पण कुठे उल्लेख आहे का हो त्यांच्याबद्दल, की ह्यांनी आम्हाला त्रास दिला? कारण याला ज्ञानवंतांची क्षमा असं म्हणतात. ज्ञानातून, सद्गुरूंकडून, संतांकडून सहजच क्षमा होते. त्यांना माहितीये, की हा माणूस जो आहे हा चुकतोच. तर त्याचा स्वभावच सगळ्या त्रिगुणांनी बांधलेला आहे. आणि त्रिगुणांनी बांधलेला असल्यामुळे सत्व, रज, तम त्याच्या अभिव्यक्ती ज्या आहेत रजतमांच्या प्रकटच होत राहणार आहेत. आणि हे कसं असतात तर त्रिगुणातीत असतात. त्यामुळे ज्ञानवंताची क्षमा असं त्याला म्हणतात. ज्ञानातून ते सहज क्षमा करतात. आणि इतके क्षमावंत असतात, की जर एखादा शिष्य चुकला आणि त्याला खूप पश्चाताप झाला, त्याला अनुताप नावाचं तीर्थ असं म्हटलंय. तर त्याने ते तीर्थ घेतलं म्हणजे त्याला पश्चाताप झाला, तर सहज ते त्याला काय करतात, तर त्याच्यावरती कृपा करतात आणि त्याचा स्वीकार करतात. आता इथे पुढे जे आहे, इथे मुकुंदराज म्हणतात, "तथापि पात्रता विशेषे, स्थिर होय सखोल भूमिके, थेंबून राहे उंटके, जाई निरसोनिया." थोडी ही मराठी भाषा वेगळी आहे, पण अर्थ काही फारसा म्हणजे वेगळा नसतो. नेहमी आपल्या अ, अगदी प्राकृतामध्ये खाली अर्थ दिलेला आहे आणि पण ओव्या खूप छान आहेत, गोड आहेत. फक्त परिचित नाहीत त्यामुळे आपल्याला थोड्याशा त्या वेगळ्या वाटतात. तथापि पात्रता विशेषे ते म्हणतात असं असलं तरी शिष्य जर परिपूर्ण अधिकारी असेल, तर गुरुकृपेच्या वृष्टीचं जे पाणी आहे म्हणजे गुरुच्या कृपेची जी वृष्टी होते त्या शिष्याच्या कुठे अंतःकरण नावाची जी सुपीक जमीन आहे,
त्याच्यामध्ये त्यांच्या कृपेच्या दृष्टीचं पाणी जर पडलं तर ते झिरपत झिरपत खोलवर जातं. कुणाच्या जो अधिकारी शिष्य असेल त्याच्या. आणि जो अनधिकारी असेल त्याच्या मात्र रेताड जमिनीवरून ते वाहून जातं. आता रेताड जमीन पण सुपीक करता येते की नाही, पण त्याला खूप मेहनत करावी लागते. पण आता शेवटी अधिकाराप्रमाणे त्याचं दान त्याला प्रत्येकाला सद्गुरू देत राहतात. बघा रामकृष्ण परमहंसाच्या चरित्रामध्ये पण एक कथा आलेली आहे त्यांच्या, की रामकृष्ण परमहंसांकडे असेच काही शिष्य गेले. ते म्हणाले की तुम्ही तरतम भाव करता. काही शिष्यांना जास्त देता, काही शिष्यांना कमी देता. आता ते सद्गुरू आहेत, असं करतील का हो? पण तरी आता काय म्हणू, असं शिष्यांना वाटलं, मनात आलं त्यांच्या. रामकृष्ण परमहंस म्हणाले की ठीक आहे म्हणे, तुम्ही सगळे जण एका हॉलमध्ये बसा. मी सगळ्यांच्या मस्तकावरती हात ठेवतो. सगळेजण एका हॉलमध्ये शांत बसले. रामकृष्ण परमहंस आले. त्यांनी प्रत्येकाच्या मस्तकावर हात ठेवला. जे अधिकारी होते त्यांना समाधी लागली. जे अनधिकारी होते ते वेड्यासारखे नाचायला लागले. आणि त्यांना तो शक्तिपात, जो जो शक्ती त्यांनी संक्रमित केली होती रामकृष्ण परमहंसांनी प्रत्येकाच्या देहामध्ये, ती काहींना सहन झाली नाही. तर ते वेड्यासारखे नाचायला लागले. आणि ज्यांना सहन झाली ते कसे झाले तर शांत झाले. आता हे काय सांगतो आपल्याला? अधिकार सांगतो. म्हणजे शक्ती पेलण्याची पण काय पाहिजे तर तुमच्या देहामध्ये तेवढी सामर्थ्य पाहिजे. आणि म्हणून श्रीगुरूंकडून तरतम भाव नसतो. तर आपल्याकडून जो असतो तो काय असतो तर आपला अधिकार कमी पडतो. म्हणून अधिकार वाढवत राहणं हे शिष्याने सातत्याने करायचं असतं. म्हणून अंतःकरणाचं भांडे सत्पात्र पाहिजे. आणि सत्पात्र जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला अनुभव येत नाही. आणि आलेला अनुभव दृढ, अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष जो आहे तो होत नाही. दृढ म्हणजे कायमस्वरूपी, अपरिवर्तनीय म्हणजे कधीही न बदलणारा, आणि अपरोक्ष म्हणजे साक्षात. आणि हे समजण्यासाठी म्हणून पुढे मुकुंदराज उदाहरण सांगतायत. ते म्हणतायत, बघा दृष्टांत सांगतायत पुढे. ते म्हणतात की जैसे पुत्र विटाळले ते पितृधनासी मुकले, शुद्ध झाले या विभागू पावले जियापरी. जर पुत्र नालायक असेल, आळशी असेल, मूर्ख असेल तर त्यांना त्यांच्या पित्याची संपत्ती कामाला येत नाही, कारण तो पिता पण देत नाही. ते काय माझी संपत्ती सांभाळणार. पण जर तोच पुत्र चाणाक्ष असेल, कर्तव्यदक्ष असेल, उत्साही असेल, तर तोच पिता आपल्या पुत्रांना त्याची वाटणी आनंदाने देतो. आणि आपले पुत्र सामर्थ्यवान आहेत, हे सगळं सांभाळू शकतात, याचा पित्याला काय असतो तर सार्थ अभिमान सुद्धा असतो. म्हणून तैसे जगज्जनक ईश्वराचे, ब्रह्मची धन निजसाचे, शुद्ध जीव विभागीचे तेथीचे, तद अंश म्हणून या. बघा तैसे जगजनक ईश्वराचे, त्याप्रमाणे जगताचा जणू पिता असलेला परमेश्वर ब्रह्मची धन निजसाचे, जे आपलं ब्रह्मानुभव रूप म्हणजे धन जे आहे ते आपलेच अंश असलेल्या जीवांना देतो. बघा, शुद्ध जीव विभागीचे तेथीचे, म्हणजे जे आपलेच अंश आहेत त्या जीवांना तो ब्रह्मरूप धन देतो, म्हणजे तो वाटतो. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. पण काय होतं, तर भगवंत म्हणतात ना की सगळे माझे कोण आहेत तर हे अंशच आहेत. त्यांना मी ब्रह्मज्ञान देण्यासाठी आतुर आहे. त्याच्यासाठीच तर हे सगळं संतांची निर्मिती आहे, सद्गुरूंची निर्मिती आहे. सद्गुरूंच्या संतांच्या रूपाने भगवंतच प्रत्यक्ष भूतलावरती अवतरलेले आहेत. आजही आपल्यामध्ये भगवत स्वरूपाने संत आणि सद्गुरू आहेत. पण होतं काय, चित्तासी न संडे विषय संगू, तव जीवासी नवे ज्ञानाचा धन भागू, म्हणून हा प्रसंगू आम्ही विस्तारला. बघा, चित्तासी न संडे विषय संगू. पण जीवाचं चित्त मात्र पंच विषयांचं चिंतन जर थांबवत नाही तोपर्यंत त्याला हा भाग मिळणार नाही. कुठला? हा ब्रह्मधनाचा भाग त्याला वाटा मिळणार नाही. आणि हे समजावं म्हणून मी हे उदाहरण सांगितलेलं आहे. चित्त शिष्याचं विरक्त लागतं. बघा उपनिषदांमध्ये ह्या कथा आलेल्या आहेत, की शिष्य जेव्हा श्रीगुरूंकडे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी जेव्हा येत होते, तेव्हा ते डोक्यावरती कोरड्या समिधांची मोळे घेऊन यायचे. कोरड्या समिधा कशाच्या निदर्शक होत्या? तर आमचं अंतःकरण कसं आहे तर विरक्त आहे. त्या कोरड्या समिधा जेव्हा पेटवल्या जायच्या, जेव्हा अग्नीमध्ये टाकल्या जायच्या तेव्हा धडाडून पेटायच्या. अगदी त्याप्रमाणे हा शिष्य जो आहे तो इतका विरक्त आहे की त्याच्या ठिकाणी ज्ञान जे आहे ते श्रीगुरू त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञान ओतावं आणि त्याचा त्याला बोध तात्काळ होऊन जावा. आता इकडे पुढे मुकुंदराज असं म्हणतात की शिष्याच्या गुणदोषांचं आता मी सगळं वर्णन इथे केलं.
आता पुढे जे काही सांगायचं आहे ते मुकुंदराज सांगतायत. बघा आता इथे काय ना, पुढे जे काही ज्या ओव्या आहेत मुकुंदराजांच्या, ते गुणदोषांचं वर्णन करून झाल्यानंतर प्रत्यक्ष शिष्याची भूमिका सांगतायत आणि त्या शिष्याला आलेला जो अनुभव आहे तो इथे मुकुंदराज कथन करतायत. शक्यतोवर आपण हे संपवायचा प्रयत्न करू वेळेमध्ये. बघा इथे आता मुकुंदराज असं म्हणतात की हा शिष्य कसा आहे, तो अधिकारी शिष्य आहे. तो 3 तापांनी पुरेसा जो होता तो त्रासला होता. शमदमादी म्हणजे साधन चतुष्टय संपन्न शिष्य जो आहे आणि अशा साधन चतुष्टय संपन्न शिष्य जो आहे त्यांनी विधिवत श्रीगुरूंना तो शरण गेला आणि त्या शिष्यानी आपल्या शाश्वत हिताचा उपदेश तुम्ही मला करा असं म्हणून सद्गुरूंना त्यांनी काय केली तर विनंती केली. परिप्रश्न रूप विनंती करून सेवा त्यांची तनानी मनानी धनानी केली. आता जो विचार आधी सांगितला ना आपण आत्ता बघितला, तोच आता ते शिष्य प्रत्यक्ष त्या पद्धतीने करतोय, असं पुढे मुकुंदराज सांगतायत. आणि मग तो शिष्य जो आहे तो विनंती करतोय श्रीगुरूंना, की मी या संसाररूप समुद्रामध्ये पुरता बुडलो आहे. मी गटांगळ्या खातो आहे. हे त्रिविध तापांचा जो वडवानल आहे, त्याला अग्नी म्हटलेला आहे. कवी कल्पना आहे आता ही एक. पण तो असं सांगतोय, की या अग्नीने मी भाजून निघालेलो आहे. हे काम क्रोधादी जलचर जे ते माझे लसके तोडतायत. त्यामुळे मी अत्यंत माझी स्थिती जी ती शोचनीय झालेली आहे. म्हणजे तो त्यांच्या चरणांशीही काय करतोय तर आपलं हे निवेदन करतोय सगळं. म्हणून हे गुरुदेवा, माझी अशी प्रार्थना आहे, की आपण मला ब्रह्मविद्येच्या नौकेत बसवून आपल्या कृपेचं वारं त्या शिळामध्ये भरा आणि या भवसागरातून मला कायमचं सोडवा. या भवसागरातून मला तारून न्या. बघा असं असतं, की श्री गुरु जे आहेत ते मूर्तिमंत ब्रह्मस्वरूप आहे. पण समोरून शिष्याकडून निवेदन झालं पाहिजे. त्यांनी पण त्याचं अंतःकरण जे आहे ते श्रीगुरूंच्या चरणांशी समर्पित केलं पाहिजे. आणि निवेदन जो हा शिष्य आहे तो श्रीगुरूंच्या चरणांशी करतोय. आता तो म्हणतोय, की हा त्रिगुणरूप संसार जो आहे, हा तुरुंग आहे आणि त्या तुरुंगामध्ये मला या अज्ञानरूप साखळ दंडाने जखडून टाकलेलं आहे. बघा सतत या त्रिगुणांच्या अभिव्यक्ती या जगतामध्ये सुरू असतात. देहादी जगत असा शब्द वापरलेला आहे. आपल्या अवतीभोवती आता आपल्या अवतीभोवती काय प्रपंचात आपण जे 4 असतो कुटुंबीय, त्याच्यामध्ये जो त्रिगुणांच्या अभिव्यक्ती सतत सुरू असतात. शेजारी, पाजारी, नातेवाईक, हा असा, तो तसा, त्यानी असं का केलं, ह्यानी असं का केलं? आणि सतत त्या अंतःकरणामध्ये सगळा तो त्रिगुणांचा कचरा भरून घ्यायचा. आता त्रिगुणांचा कचरा म्हणजे काय एखादी व्यक्ती बोलून जाते, "काय रे तू गाढव आहेस तुला समजलं नाही का?" आणि ती एकदाच बोलून गेली हो गाढव आहे म्हणून. पण मी मला 100 वेळा गाढव म्हणून घेते. त्याचं काय? कारण माझाही त्रिगुण काय तर रजोगुण अत्यंत वरती आलेला आहे. आणि मग माझाच मला त्रास होतो. जेव्हा आपण शास्त्राभ्यास करतो, संतांच्या संगतीमध्ये येतो, तेव्हा कळतं की अरे खरंच या त्रिगुणांच्या अभिव्यक्ती अशा आहेत आणि या त्रिगुणांमध्ये मी किती सातत्याने काय करतेय तर तापून निघतेय. किती दुःख होतंय मला या सगळ्यांचं. कारण जिथे आपण बघा जिथे आपण म्हणू की शांती नसते. आता ही सगळी अशांत सगळं आपलं जे अंतःकरण आहे. हा असा, तो तसा, हा बोलला, ह्याने असं का केलं, त्याने तसं का केलं, ती अशी का बोलली. यालाच काय म्हटलंय तर भवसागर म्हटलंय, हा तुरुंग म्हणतात इथे. तो शिष्य म्हणतोय की या तुरुंगामध्ये त्रिगुणांच्या मी अडकलोय. कारण अज्ञानाच्या साखळीने मला जखडून टाकलेलं आहे. म्हणून श्रीगुरूंनी काय करा तुम्ही तर ते ज्ञानरूप शस्त्र ठेवून ते तोडण्याचं सामर्थ्य तुम्ही मला द्या. म्हणजे मला विचारांचं सामर्थ्य द्या. आता तोडायचं म्हणजे काय? तर विचारांनी बघा भगवंत म्हणतात अर्जुनाला निस्त्रय गुण्य भवार्जुन. तू 3 गुणांच्या अतीत हो. असं कधी कसा अतीत हो तू? माऊली म्हणतायत, "तू गुणत्रयात अभेरी, माझे हे मी न करी, एका आत्मसुख अंतरी विसंबधणे." तू 3 गुणांचा तुझ्यावर भडीमार होणारच आहे, पण तू त्यांचा सतत अवहेर करत राहा. बघा एखादी गोष्ट कोणी देऊ केली आपल्याला, ते आपण म्हणतो ना, की प्रेझेंट वगैरे दिलं, की "नको हो, एवढं महागाचं नको आणि तुम्ही देऊ नका काही." अगदी आपण त्याला अवहेर करणं असं म्हणतात. अगदी त्या पद्धतीने त्या 3 गुणांचा जेव्हा रजोगुणाची अभिव्यक्ती माझ्या आत, आता अभिव्यक्ती कुठे होतात आपल्याला कळतात. रजोगुण वरती यायला लागलेला आहे. मग लगेच त्या गुणाला कुठे करायचं तर दाबायचं. तर म्हणजे त्याचा अवहेर करायचा. आणि हे सामर्थ्य जे आहे, ते तुम्ही मला द्या. ते विचारांचं सामर्थ्य आहे. म्हणून तो शिष्य असं म्हणतोय, "भवार्क मध्यान्ह तातवेळे, तापलो तापत्रये दावानळे, जी कृपा जलधरा ज्ञानजळे निभवावे माते." हा संसाररूप सूर्य जो आहे तो ऐन माध्यान्ही आला आहे. त्रिविध तापरूप दाहक तेजाने मी वणव्यात होरपळून निघालो आहे. म्हणून माझ्यावर या अध्यात्म विद्येचा पाऊस पाडा
तुमच्या कृपेचा वर्षाव करा आणि मला शांत करा. बघा, सद्गुरूंच्या संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर एक शांती आपल्याला अनुभवायला येते. आणि तिथे हे कुठलाही का नसतात. त्रिगुणातीत असे काय असते तर सद्गुरु तत्व आहे. देहत्रयातीत सद्गुरु तत्व आहे. कालत्रयातीत असं ते तत्व आहे. पण तो शिष्य म्हणतोय, तुम्ही एक असे आहात की हा माझा दाह शमवू शकता. आणि जेव्हा शिष्य अशी विनंती करतो आहे, तेव्हा जसं आपण आतापर्यंत विचार करत आलो, की त्या शिष्याच्या अंतःकरणात तीव्र मुमुक्षुत्व निर्माण होतं. आणि त्याला खरंच वाटतं, की आता मला या प्रपंचातून बाहेर पडायचं आहे. आणि असा जो शिष्य आहे, त्याच्यावरच सद्गुरू, जे दयाळू सद्गुरू असतात, ते कृपा करतात. कारण त्यांचं कार्यच ते आहे, की त्या जीवाला काय करायचं तर मोक्ष प्राप्त करून द्यायचं. आणि जी श्रीगुरूंनी कृपा केली आणि कृपा केल्यानंतर हा शिष्य जो आहे, तो दयाद्र झालेला म्हणजे श्रीगुरूंच्या कृपेने जो दयाद्र झाला आहे, त्याने श्रीगुरूंच्या पायांवर, चरणांवर मस्तक ठेवलं आणि तो विनंती करू लागला, की तेव्हा तो विनंती करायला लागला, तेव्हा श्रीगुरू त्याला असं म्हणतायत, "का रे तू काय एवढा कशामुळे शिणलायस? या शिणण्याचं जे कारण आहे ते मायेचं बंधन आहे आणि ते मायेचं बंधन तोडलं जातं अरे." असं त्यांनी त्या निश्चयात्मक आश्वासन जे आहे, ते त्या शिष्याला दिलं आणि काय केलं हो? तर त्या शिष्याला आपल्या समोर बसवलं. कारण श्री गुरूंची कृपा ही अत्यंत आवश्यक असते आणि त्याला ज्ञान दीक्षा दिली, त्याला शक्तिपात दीक्षा दिली, त्याला अनुग्रह दिला आणि जेव्हा अनुग्रह म्हणजे शक्ती संक्रमण जेव्हा श्री गुरूंकडून शिष्याच्या अंतःकरणात होतं, आता ते कसंही होतं. आता तो विषय खूप मोठा आहे, वेगळा आहे. तो पुढे येईल तेव्हा त्याचा आपण विचार करूया. पण जेव्हा शक्ती संक्रमण होतं म्हणजे बोध होतो, ती बोधशक्ती प्रवेश करते, तेव्हा त्या अज्ञानाचा ती काय करते तर पराभव करते. आता इथे असं म्हटलेलं आहे, पण जसं आपण आता विचार केला तेव्हा, की तत्क्षणी एक का होईना, क्षणभर का होईना, पण त्या शिष्याला मी आत्मा आहे असा अनुभव येऊन जातो. पण थोडी झलक द्यावी लागते ना शिष्याला सुद्धा. आता सुरुवातीला आणि मग हळू तो अभ्यास करत तो आत्मानुभव दृढ करत राहतो. आता इथे शिष्य असं म्हणतोय, की तुम्ही शक्ती संक्रमित म्हणजे सद्गुरूंनी शक्ती संक्रमित केली आणि शिष्याला काय झालं तर मी ब्रह्म आहे असा त्याला बोध झाला आणि तो जीव आत्मरूप झाला आणि श्रीगुरूंच्या अनुग्रहामुळे त्याला जीव आत्मैक्याचा अनुभव आला. आणि अनुभव येता क्षणी काय झालं शिष्याचे तर अष्टसात्विक भाव जे आहेत, ते अष्टसात्विक भाव त्याच्या इथे निर्माण झाले. दृष्टांत देतात मुकुंदराज कसा म्हणजे दृष्टांत काय दिला बघा इथे त्यांनी, की ज्याप्रमाणे भिकाऱ्याला जर साम्राज्य मिळावं, जर भिकाऱ्याला जर लागली 1 कोटीची लॉटरी, तर त्याला काय होईल तो भांबावून जाईल. त्याला काही कळणारच नाही, की आपण काय करावं ते. अगदी त्या पद्धतीने जीवदशेत आणि दरिद्री झालेला हा जो शिष्य आहे, त्याला स्वानंद साम्राज्यरूप आत्मदशा मिळाली श्रीगुरूंकडून, पण तो भांबावून गेला. आणि याला शक्तिपात दीक्षा असं म्हणतात. बघा या नाव शक्तिपातू बोलीचे, जेथे स्वानुभवाची अनुभवीचे, निसेस तेही विसरीचे स्मरण संसारिक. हे मूळची त्याची स्थिती जी होती त्याला ती अनुभवाला आली आणि अविद्या समूळ त्याची नष्ट झाली. आणि अविद्या नष्ट झाल्यामुळे तव आनंदाचा पुरू शिष्य सरिते आला थोरू तेथ अविवेक पवनारू बुडवणी जाये. तव आनंदाचा पुरू म्हणजे आत्मानंदामध्ये आत्मानंदाच्या महापुरामध्ये तो शिष्य काय केला तर रंगून गेला आणि तो अविवेक त्याचा संपूर्ण नष्ट झाला. पूर्वी ते जग सत्य वाटत होतं, त्याऐवजी आता ब्रह्मसत्य असा अनुभव आला आणि जगाचा काय अनुभव आला तर मिथ्या जगाचा अनुभव आला. अहंकार द्रुम उन्मळिला म्हणजे जो समाधी सुखामध्ये अहंकार पूर्णपणे नष्ट झाला. तृष्णे पक्षिणीचा कुरठा मोडिला. तृष्णारूप पक्षिणीचं घरटं पडून गेलं. तृष्णा म्हणजे सतत काहीतरी हवं, सतत काहीतरी हवं. ही काय झालं तर समूळ ते काय झालं तर घरटं मोडून गेलं. 10 इंद्रियांचं भान पूर्णपणे विसरलं आणि देहातीत अशी अवस्था प्राप्त झाली. आणि या समाधीच्या सुखरूप शय्येवर तो विराजमान झाला. त्याला समाधीचं सुख अनुभवाला आलं. आणि या अनुभवाने आलिंगन दिल्यामुळे म्हणजे तो अनुभवरूपच झाल्यामुळे त्याची इंद्रियांची धाव जी आहे ती पूर्णपणे मोडून गेली. जाणीव-नेणीव संपून गेली आणि स्वानंद साम्राज्याचा तो धनी झाला. बघा स्वानंद साम्राज्याचा धनी म्हणजे
मी स्वानंद साम्राज्य म्हणजे माझं स्वतःचं स्वरूप जे आहे ते मला अनुभवाला येऊन गेलं. अंतर्बाह्य त्याला स्वानुभूती यायला लागली. आणि या ब्रह्मसुखावरून स्वर्ग सुख ओवाळून त्याने टाकून दिलं. स्वर्ग पण कसं आहे हो? पुण्य जमा झालं की स्वर्ग सुख मिळतं. आणि तुमचं पुण्य संपलं की स्वर्गातनं तुम्हाला खाली ढकललं जातं. मग त्याच्याही पेक्षा स्वर्ग सुखापेक्षा सुद्धा जे महान सुख आहे, अशी ब्रह्मसुखाची गोडी आहे ती मी कशी सांगू? असं तो म्हणतोय. संपूर्ण अंतःकरण लीन झालं, जीव आत्मरूप झाला. जाणणं आणि जाणीव आणि नेणीव संपूर्ण तिथे काय झाली तर जाणीव नेणीव भगवंती नाही असं म्हटलंय. जोपर्यंत जाणीव सापेक्ष शब्द नेणीव आहे, म्हणून जाणीव पण संपली, नेणीव पण संपली. इथे म्हटलंय पंखाचैनी फडात्कारे, पक्षी नभी संचरे, परी ते निश्चळ वारे जैसे तैसेची. बघा पंखांचेनी फडात्कारे म्हणजे पक्षी जेव्हा आकाशात झेप येतो, तेव्हा जोराने पंख हलवून हवेला कापत जातो. पण त्या आकाशात मात्र जराही हालचाल होत नाही. का हालचाल होत नाही? तर आकाश निरवयव आहे. त्याला कापताच येत नाही. आकार असेल तर कापता येतो. पण निरवयव आकाशामध्ये पक्षी जेव्हा झेप घेतो, तेव्हा त्याला कापताच येत नाही. अगदी त्याप्रमाणे आत्म्याच्या अधिष्ठानावरती सर्व इंद्रियांचे व्यवहार सुरू आहेत. पण या व्यवहारामुळे आत्म्यावर कोणताच परिणाम होत नाहीये. कारण आत्मा निरवयव आहे. किंबहुना काही व्यवहार होत आहेत असं तिथे भानही नाहीये. अशी स्थिती त्या ज्ञानाला तिथे अनुभवायला आलेली आहे. आणि ही राजयोगाची ही जी प्रक्रिया आहे, त्या अवधूताला म्हणजे शिष्योत्तमाला अवधूत असं म्हटलेलं आहे. बघा, ऐसा राजयोग संकेतू पावला तो अवधूतू या वरीचील वृत्तांतू अवधारी जो. आता बघा जो शिष्य होता त्याला ब्रह्मानुभव आला आणि ब्रह्मानुभवानंतर त्याला अवधूत असं म्हटलंय. अवधूत म्हणजे ज्याने धुवून टाकलंय. काय धुवून टाकलेलं आहे? तर 3 देह धुवून टाकले, 3 अवस्था धुवून टाकल्या, 3 गुण धुवून टाकले. म्हणून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते ब्रह्मस्वरूप आहेत. आणि असा तो शिष्य आहे तो अवधूत झाला. त्याला ती स्थिती प्राप्त झाली. त्या श्रीगुरूंच्या अनुग्रहाचा तो फलद्रूप झाला. आता पुढे काय झालं ते ऐका असं मुकुंदराज म्हणतात. जे मना वाचे अगोचरू, ते बोलता साकडे थोरू, तथापि ऐक तू चतुरू म्हणे मुकुंदराजू. वास्तविक जे मनातीत आहे, त्या संबंधी काही बोलणं अत्यंत दुरापास्त आहे. परंतु तू चतुर आहेस, तू सूक्ष्म बुद्धीचा आहे. तू ते जरूर ऐक. आणि पुढचं प्रकरण जे आहे, ते पुढचं प्रकरण दुसरं जे आहे ते स्वानुभव दृढीकरण असं त्याचं नाव आहे. जो अनुभव शिष्याला आलेला आहे, त्याचं दृढीकरण जे आहे ते मुकुंदराज आपल्याला दुसऱ्या प्रकरणामध्ये सांगतायत. आज आपलं इथे पूर्वार्ध प्रकरणातलं पहिलं प्रकरण पूर्ण झालेलं आहे. जे स्वरूप समावेश होतं ते. आता पुढे-पुढे अजून ग्रंथ खूप छान आहे. कारण ग्रंथाची सुरुवात अशीच होत असते, की आपण म्हणतो ना अधिकार कसा आहे, मग गुरु शिष्य लक्षणं, स्वानुभव दृढीकरण. पण पुढे-पुढे ग्रंथ इतका सुंदर आहे, इतके बारकावे मुकुंदराजांनी दिलेले आहेत. संपूर्ण शास्त्र अगदी सुटं-सुटं करून सांगितलेलं आहे. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळेस दुसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात करूया.